काही जण नशिबातच लिहिलेले असतात पण उशिरा भेटतात, अशी माझी मैत्रीण दक्षता आणि मी आणि आम्ही आलो आहे मॅग्ना या रेस्टॉरंट आणि बारमध्ये, कारण का आज आहे माझा बर्थडे आणि आम्ही करणार आहोत मॅग्ना रेस्टॉरंटमध्ये बर्थडे सेलिब्रेशन। आणि हा माझा ड्रेस किंवा लुक तुम्हाला कसा वाटत आहे तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। आणि दक्षताने मला पिकअप केलं आहे आणि आम्ही पोचलो आहे अपोजिट रहेजा गार्डन ठाणा क्लबमध्ये। आणि ठाणा क्लब हे ठाणा वेस्टचं मोठं क्लब आहे आणि तिथे वेगवेगळे रेस्टॉरंट आहेत, पण आज आम्ही जाणार आहोत मॅग्ना रेस्टॉरंटमध्ये सेकंड फ्लोअरवर। तुम्ही समोरच बघू शकता की डोम शेपचं सिटिंग अरेंजमेंट आहेत, पण आम्ही लंचला आलो आहोत त्यामुळे आम्ही मॅग्ना रेस्टॉरंट आणि बारमध्ये आतमध्ये बसणार आहोत, आउटसाईड बसणार नाही आहोत। आणि तुम्ही जेव्हा पण ठाणे क्लबला एंटर कराल तेव्हा असं मस्त तुम्हाला फोटो काढायचे असतील तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि हे मॅग्ना रेस्टॉरंट आहे त्याचं पूर्ण डिटेल्स ह्या व्लॉगमध्ये आहेत। जर तुम्ही अजूनपर्यंत मला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा। फ्रेंड्स, ठाणा क्लब आणि माझं नातं एक वेगळंच आहे, कारण का ठाणे क्लबला मी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून आलेली, भरपूर फंक्शन्स अटेंड केले आहेत आणि त्याच्याबरोबर झेंडावंदनलाही आलेली। फ्रेंड्स, डोम शेपचं जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती एक बर्थडे पार्टीसाठी परफेक्ट आहे, पण 20 ते 25 जण तुम्हाला लागणार आहेत। जर तुमचे फ्रेंड सर्कल खूपच मोठं असेल आणि तुम्ही 20 ते 25 जण येणार असेल तुमची फॅमिली बरोबर, तर तुम्ही एक डोम सिटिंग अरेंजमेंटचा बुक करू शकता आणि बर्थडे पार्टीसाठी किंवा एक किटी पार्टीसाठी हा परफेक्ट आहे सिटिंग अरेंजमेंट। आणि आत्ता आपण जाणार आहोत डोम शेप जिथे आहे त्याच्या अपोजिट साईडला, जिथे मॅग्नाचं रेस्टॉरंट आणि बार आहे। हे वेटिंग एरिया आहे, तुम्ही बघू शकता वेटिंग एरिया पण किती मस्त आहे। मस्त असे फोटो, रील्स आणि व्हिडिओ तुम्ही भरपूर काढू शकता। तर चला आज जाऊया मॅग्ना रेस्टॉरंटमध्ये। व्हिडिओला एंडपर्यंत बघा, कारण का मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नाईट व्ह्यू ऑफ मॅग्ना कॅफे अँड रेस्टॉरंटचा, कारण का खूप मस्त वाटतं। तर पण जर तुम्हाला लंचला यायचं असेल तरी सुंदर दिसतं हे रेस्टॉरंट, आणि तुम्हाला डिनरला यायचं असेल तरी तर बेस्ट आहे। तर चला बघूया आतमध्ये, तुम्ही बघा ॲम्बियन्स खूपच मस्त आहे। फ्रेंड्स, आम्ही लंचला आलेलो आणि वीकडेजमध्ये आलेलो, तर आम्हाला असं वाटत होतं की आम्हीच पूर्ण रेस्टॉरंट बुक केलं आहे। सो फ्रेंड्स, लंचची सुरुवात झाली आहे मस्त अशा सूपने आणि मस्त सूपची टेस्ट आहे आणि आम्हाला दोघींना तर खूप आवडलं। फ्रेंड्स, तुम्ही पण फोटो आणि रील्स काढत असाल तर ही प्लेस तुमच्यासाठी परफेक्ट आहे। तुमची पण गर्ल गँग्स असतील किंवा तुमच्या बेस्टी बरोबर हा स्पॉट परफेक्ट आहे। वेगवेगळे असे रेस्टॉरंटमध्ये जागा आहेत तिथे तुम्ही रील किंवा फोटो काढू शकता। आणि आता होणार आहे मेन कोर्स सुरू। आज माझी ट्रीट आहे, तर आम्ही दक्षताच्या चॉईसचे सगळे फूड आयटम आम्ही ऑर्डर केलेले आहेत आणि पहिल्यांदाच आम्ही हे खाणार आहोत। तर बघूया, आम्ही खाता खाता आम्हाला ही डिश खूप आवडली, कारण का प्रेझेंटेशन तर एक नंबर आहे आणि मी आणि दक्षता ट्राय करत होतो की खायची की नाही। आमची मजा मस्ती गप्पा टप्पा सगळंच चालू होतं आणि त्याच्यामध्ये फूड येत होतं, पण असं वाटलं की जर फूड खराब निघालं तर आमचा मूड तर खराब नाही ना होणार। तर चला बघूया। सो फ्रेंड्स, आम्ही आता हे खाणार आहोत। चल दक्षता, लेट्स ट्राय। टॅमॅटो वडी घालली ना गं, ही मला वडी वाटते। लेट्स सी। नाही काय बिलकुल। फ्रेंड्स, आम्हाला तर ही डिश खूप आवडली आहे, इन्क्लुडिंग दक्षता। दक्षता कशी खाते बघा, म्हणजे आवडलेली आहे दक्षता। येस। हां, ह्याच्यामध्ये काय काय आम्हाला सांगा। हे स्टफ मॅक्सिकन ऑन्टन सेट सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये स्टफिंग, चीज, राजमा आणि गव्हामुले आहे आणि कंपोनेंट म्हणून बीटरूट सलाड आहे। ओके, आणि आता ही नवीन डिश जी आहे ती काय? छोले फोकासी आहे। मिनी छोले फोकासी। फोकासी, ओके। सो फ्रेंड्स, आम्ही अजूनपर्यंत खाल्ले नव्हते कधी, हो ना दक्षता? सो वी आर ट्राईंग फर्स्ट टाईम। ओके, चलो। मिनी छोले नकळत आमचा डायरी झाली, हो की नाही दक्षता?
फ्रेंड्स, रेस्टॉरंटमध्ये येऊन आम्हाला कळलंच नाही किती वाजलेत ते आणि आम्ही 12ला आलेलो. लंच करून झाल्यावर आम्हाला 4-4:30 वाजले. आमच्या गप्पा संपतच नव्हत्या म्हणून आम्ही मस्त अशी कॉफी पियालो आणि आता आम्ही करणार आहोत केक कटिंग. मॅग्ना या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉट आहेत सिटिंगसाठी. तुम्ही बघू शकता बग्गीसारखी सीट आउट होतात, लगेच टेबल आणि चेअरसारखं आहे आणि वेगवेगळे असे झोपाळे लावलेले आहेत आणि एक मस्त असं इकडे आहे की ॲम्बियन्स खूपच छान आहे. आणि जर तुम्हाला खूप फोटो काढायला आवडत असतील, रील करायला आवडत असतील तर ही प्लेस परफेक्ट आहे. आणि एक छान गोष्ट आहे म्हणजे की इकडचं फूड पण मस्त आहे, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी आहे फ्रेंड्स. आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं आहे. आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नाईट व्ह्यू. नाईट व्ह्यूला तर हे अजून छान वाटतं फ्रेंड्स. आणि इथे पूल गेम पण आहे. पर पर्सन 100 रुपीज आहे. तुम्ही खेळू शकता तिथे आणि तुमचा टाईमपासही भरपूर मस्त होतो. आणि नाईट व्ह्यू हा असा दिसतो फ्रेंड्स, जर तुम्ही मॅग्ना कॅफे आणि रेस्टॉरंटच्या बाहेर साईडला आहात तर तिथे छान अशी लाईटिंग दिसते. तर तुम्हाला पण तुमची बर्थडे पार्टी द्यायची असेल तर तुम्ही नक्की ह्या रेस्टॉरंटमध्ये येऊ शकता. छान ॲम्बियन्स, छान फूड आहे. पण जर तुमची कंपनी चांगली नसेल तर काही उपयोग नाही. सो तुमच्या बेस्टीबरोबर आणि फॅमिलीबरोबर नक्की व्हिजिट करा. एक आगळा वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि ही ठाणे क्लबची बॅक साईड आहे, तिथे स्विमिंग पूल आहे आणि अजून एक कॅफे आहे. तर आम्ही ठरवलं आहे आम्ही नेक्स्ट टाईम ह्या कॅफेमध्ये नक्की जाणार आहोत. आणि बर्थडे सेलिब्रेशन मस्त झालं आहे. थँक्यू सो मच दक्षता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.